पेपरलेस इंडोर रेकॉर्ड्स ही जी संकल्पना आहे ही ह्यापूर्वीसुद्धा काही रुग्णालयांमध्ये अंशतः वापरली गेली आहे. पाश्चात्य देशांमधल्या अनेक रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे पेपरलेस झालेलं आहे. ह्याच्यात निश्चित फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कागदपत्रांची जी फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते ती रेकॉर्ड्स जपून ठेवण्यासाठी रुग्णालयांना अक्षरशः गोडाऊन्स हायर करावी लागतात. आणि एक प्रकारे पर्यावरणावरती झालेला हा जो हल्ला आहे हा आपण इथे बाजूला करू शकतो. हे जे रेकॉर्ड्स आहेत हे डिजिटल आहेत आणि त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ आज सकाळी मी जर एखादं ऑपरेशन केलं असेल तर ते ऑपरेशन करताना जे फोटोग्राफ्स काढलेले आहेत आतमधले म्हणजे रुग्णाच्या शरीराचे जे ते मला ऑपरेशन रेकॉर्डमध्ये घालता येतात. किंवा पेशंटचा CT स्कॅन झाला आहे, MRI झाला आहे, त्याच्या ज्या महत्त्वाच्या अशा ज्या इमेजेस आहेत त्या ज्याला आपण इंडोर रेकॉर्डमध्ये इन्कॉर्पोरेट करणं म्हणतो ते करता येऊ शकतं. म्हणजे रेकॉर्ड हे अधिकाधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि एका ठिकाणी उपलब्ध असं होऊ शकतं. म्हणजे एका बाजूनं कागदाची बचत होते आहे, स्टोरेजची कटकट निघून जाते आहे आणि स्टोरेजमुळे होणाऱ्या जे उंदरांचा वावर आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्यालाही आपण पूर्णपणे फाटा देतो आहोत. बरं, हे जे रेकॉर्ड्स आहेत ही आपल्याला विशिष्ट काळापर्यंत त्याच्यात फेरफार करता येतात. जर काही चुकीची नोंद झाली असेल, काही खोडलं गेलं असेल तर ते आपल्याला वाईप आऊट करून पुन्हा लिहिता येतं. आणि ह्याची जी अथॉरिटी आहे ती रुग्णालयामध्ये विवक्षित पदांना देऊ शकतो आपण. म्हणजे कायदेशीर बाब जी आहे ती संपूर्णपणे काटेकोरपणे सांभाळून आपण हे क्रिएट करू शकतो. इन्शुरन्स कंपन्या आता हळूहळू हे स्वीकारायला लागलेल्या आहेत. डिजिटल रेकॉर्ड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं हे अतिशय झपाट्यानं म्हणजे एका सेकंदातच ते जाऊ शकतं. ते इन्शुरन्स कंपनीलाही जाऊ शकतं. तुमचे डॉक्टर संध्याकाळी कदाचित रुग्णालयात नसतील, ते दुसऱ्या ठिकाणी काम करत असतील, त्यांच्या मोबाईल फोनवरती सुद्धा आपण त्यातले काही अंश पाठवू शकतो. सो ईज ऑफ कम्युनिकेशन, ईज ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड रॅपिडिटी ऑफ ट्रान्सपोर्टेशन हे दोन्ही फायदे आपल्याला ह्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्समध्ये मिळतात. हे स्टोअर कुठे केलं जातं तर हे रुग्णालयामधलं रेकॉर्ड हे पूर्वीच्या काळामध्ये आपण सर्व्हर्स वापरायचो, पण आता सर्रास हे क्लाउडमध्ये स्टोअर केलं जातं. हे अनेक वर्ष आपण ठेवू शकतो आणि अर्थातच त्याचे लायसन्सचे पैसे आपल्याला भरावे लागतात. पण तरीही हे जे तंत्रज्ञान आहे हे आपल्याला अधिक प्रगत, अधिक सुरक्षित आणि अधिक परिपूर्ण असं वैद्यकीय रेकॉर्ड निर्माण करायला मदत करतं. सर, एकूणच ज्या पद्धतीने रुग्णालयाला हे जितकं फायदेशीर ठरते पर्यावरणाला देखील त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे या अगोदर आपण किती पेपर वापरत होता आणि ही प्रचंड वापरल्यानंतर किती त्याचा प्रचंड म्हणजे हे रुग्णालय तर तसं छोटेखानी आहे आमचं, 150 बेड्स आहेत. परंतु तुम्ही केईएमची सिच्युएशन बघा. मी केईएम इतकी वर्ष लीड केलंय. 2,000 रुग्णसंख्या आणि जवळजवळ 100% ऑक्युपन्सी. किती मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड क्रिएट होतं. आणि मग ना ते पेपर फाटणं, पेपर जुने होणं, जीर्ण शीर्ण होणं या सगळ्या गोष्टींना इथे फाटा मिळतो. हे स्वीकारायला ना पहिली गोष्ट म्हणजे तुमची मानसिकता बदलली पाहिजे. डॉक्टरांचीही बदलली पाहिजे आणि रुग्णांचीही बदलली पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की पेशंट जेव्हा घरी जातो तेव्हा घरी जाताना जे डिस्चार्ज कार्ड आहे हे पेशंटच्या रेकॉर्डसाठी म्हणून आम्ही त्याचा प्रिंटआउट घेतो. पण पुढच्या काही वर्ष 2 वर्षभरामध्ये मी यालाही फाटा देईन आणि द सेम इलेक्ट्रॉनिक डिस्चार्ज कार्ड विल बी ट्रान्सफर्ड टू पेशंट अशी अवस्था होईल. विक्रम आणि यांच्या मंडळींनी जे तुमचे विद्यार्थी देखील आहेत हे जे तंत्रज्ञान केलेलं आहे ते किती सोयीस्कर ठरते? खूप अभिमानाची बाब. कारण मी जेव्हा मुंबईतल्या आपल्या DY पाटील विद्यापीठाचा कुलगुरू होतो तेव्हा विक्रम शिकत होता आणि मग नंतर आमचा संपर्क नव्हता. आम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करत होतो. माझं कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपल्यावर पण विक्रम आला आणि त्यांनी सांगितलं की सर असं असं आहे. त्यांनी या जुन्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांनी खूप धडपड केली आहे. तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना एखादी केलेली गोष्ट स्वीकारणं हे माझ्यातल्या शिक्षकाला अभिमानाची बाब तर होतीच, पण त्याही पलीकडे त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रामाणिक आहेत. कारण मी अनेक फेरफार त्यांना सूचित केले.
कसं असतं, वर्षानुवर्ष रुग्णालयामध्ये आपण कागद आणि फॉर्म भरत होतो. मी जर अचानक ते फॉर्म बदलले असते तर मला डॉक्टरांचा, नर्सेसचा विरोध झाला असता. म्हणून मी विक्रमला सांगितलं की आहेत ते फॉर्म्स जे लिखित स्वरूपामध्ये आहेत ते इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचे. त्यामुळे ह्याच्यासाठी त्यांना काम करावं लागलं. आता हा प्रोजेक्ट जेव्हा कल्पनेपलीकडे यशस्वी झालाय, आणि यशस्वीता कशात आहे तर ते सगळ्या स्टाफनी स्वीकारलंय. त्याच्यासाठी ट्रेनिंग कोर्सेस केले गेले, खूप हँड होल्डिंग विक्रम आणि त्याच्या सहकार्यांनी आणि कंपनीनी केलं. हे जरी सत्य असलं तरी त्याचबरोबर स्टाफची मानसिकता बदलण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, हे मोठं यश आहे. त्यामुळे आता मी त्याला सांगितले की अजून ओपीडी पेपरलेस झाली नाही आहे, तर आता मी त्याला तो प्रोजेक्ट दिलाय की पुढच्या 6 महिन्यामध्ये तू सॉफ्टवेअर निर्माण कर आणि ओपीडी सुद्धा पेपरलेस करायची. म्हणजे पेशंट जेव्हा पहिल्यांदा हॉस्पिटलला येईल त्यावेळेला आमच्याकडे फक्त एक आयपॅड असेल. यंत्रणा आता तुम्ही वापरता आहात, काय फायदे झाले त्याच्यात? एक तर निसर्गाचं तर संवर्धन होतच आहे, मात्र तुम्हाला हँडल करायला सोपे आहे का त्याचं? नाही, निसर्गाचं संवर्धन आहेच, प्लस मॅनपॉवर कमी लागते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप सारे पेपरना इकडून तिकडे हँडओव्हर करावे लागतात, ते डायरेक्ट पोचतात. म्हणजे समजा आता त्यामुळे अटेंडंट लोकांची कामं कमी आहे, म्हणजे टाईम सेविंग काम आहे हे फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ॲट अ टाईम जेव्हा कोणी म्हणजे काही पण पेपर शोधण्यासाठी जो आपल्याला वेळ द्यावा लागतो, म्हणजे हा पेपर पाहिजे तर शोधायचं, त्या फाईलमधून शोधायचं, कुठल्या तरी कंपार्टमेंटमधून शोधण्याचं. तर म्हणजे सगळ्यात सेकंड जे चांगलं काम आहे ते टाईम सेविंग काम आहे. फर्स्ट निसर्गाचे संवर्धन, सेकंड टाईम सेविंग, आणि थर्ड म्हणजे आपण म्हणतात ना जनरेशन आपलं चेंज होतं, हे एक त्याचं चांगलं उदाहरण आहे की आपण चांगल्या पुढचं पाऊल पकडलेलं आहे. फोर्थ म्हणजे ॲट अ टाईम सगळं एका ठिकाणी मिळते आपल्याला बघायला, म्हणजे सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळंच काही असू दे. महत्वाचं म्हणजे हे हँडल करायला सोपं आहे का? कारण एकदम खूप एकदम सोपं आहे, काही म्हणजे डिफिकल्ट असं नाही आहे. जर क्वांटिटी व्यवस्थित असेल तर हँडल, म्हणजे क्वांटिटी व्यवस्थित असेल प्रत्येक वॉर्डमध्ये तर ते काम एकदमच इझी आहे, काहीच नाही. म्हणजे एक व्यक्ती आला, पेशंटकडे गेला, त्याचे सगळे पॅरामीटर वगैरे सगळे एकत्र लिहिले की म्हणजे चांगलं आहे, व्यवस्थित आहे, छान आहे. या अगोदर तुम्ही पेपरवर जे लिहायचे, तसं आता हे पेपरलेस यंत्रणेवर तुम्हाला जमतंय का? हो, खूप छान, व्यवस्थित. म्हणजे आणि मेन म्हणजे ना खूप फॅमिलियर आहे, पटकन शिकतोय आपण, खूप वेळ लागत नाही शिकायला. आम्ही आमचं 15 दिवसातच आमचं ट्रेनिंग पूर्ण होऊन आम्ही लगेच काम चालू केलं, आणि आता मॅक्झिमम 90% व्यवस्थित सगळी लोक कामं करतात त्याच्यावर. ओके, आता आम्ही ऑलमोस्ट 2 ते 2.5 महिने हे पेपरलेस कन्सेप्ट वापरतो आहे, आणि पेपरलेस कन्सेप्ट आपल्या देशात आलेत काही दिवसापासून, आणि US आणि UK मध्ये भरपूर टाईमपासून आहे. जे पेपरलेस कन्सेप्ट्स बाहेरच्या जगात वापरतात ते युजली किंवा भरपूर जागेवर टायपिंग नुसार असतात. म्हणजे दॅट एक पेशंटच्या बाजूला एक कॉम्प्युटर असतो आणि ते एक डेस्कटॉप असतो आणि तिथे एक कीपॅड असतो जिथे आपल्याला टाईप करायचा असतो, अँड मोस्ट ऑफ द डॉक्टर्स ते टाईप करतात जे काय बघतोय ते, आणि त्या टाईपचे काही कन्सेप्ट्स असतात. आणि आपल्याकडे जो कन्सेप्ट आपण आत्ता घेतलेला आहे तो टाईप न करता एका पेनानीच आपण टॅबवर लिहितो. म्हणजे आधी आपण जे लिहायचो एका पेपरने एका पेजवर किंवा एका कागदावर, तर आता आपण पेनानी आपण टॅबवर म्हणजे काचेवर लिहितो. तर इनिशियली आम्हाला एक तो कन्सेप्ट डिफिकल्ट जायचा, कारण आपण काचेवर कधी लिहायचो नाही पेनानी. स्मूथ पेननी काचेवर लिहिणं म्हणजे एक ते वेगळीच गोष्ट असायची. जसं आपण पेनानी एका ब्लॅकबोर्डवर लिहितो त्याची लगेच सवय नाही होत, पण काही दिवसांनी एका शिक्षकाला सवय होते ब्लॅकबोर्डवर लिहायची. तशीच आम्हाला पण आता एका पेपरवरून एका ग्लासवर लिहायची सवय झाली आहे, आणि ते आता मला माझा पेन जेव्हा मी वापरतो पेपरवर तेव्हा तुम्हाला डिफिकल्ट वाटतो, पण आता ह्याच्यात मला सोपं वाटतं. तर इनिशियली ते हिकअप्स होते की हाऊ इनिशियली म्हणजे माझ्या वयात फॉर मी पीपल लाईक वी आर टेक सेव्ही आणि वी कॅन अडॅप्ट इझिली, बट देर आर सिनियर फिजिशियन्स ऑल्सो इन द हॉस्पिटल, सिनियर डॉक्टर्स इन द हॉस्पिटल, त्यांना लगेच अडॅप्ट होणे पण डिफिकल्ट असतं. पण आय थिंक ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इन 2 months टाईम दे हॅव अडॅप्टेड इझिली, आणि काचेवर लिहिण्याचं त्यांचं पण एक सवय इझिली झालेली आहे. आणि हँडरायटिंग आधी वेगळं यायचं, पण आता सिमिलर जसं पेपरवर येतं तसंच हँडरायटिंग इथं येतं. हे एक फायदा झाला आहे. आणि वी हॅव ॲडॅप्टेबिलिटी किंवा ॲक्सेप्टेबिलिटी इझिली होऊन जाते, बिकॉज वी डू नॉट हॅव टू टाईप. कारण अजून पण टायपिंगला अनलेस यू आर
प्रॉब्लेम्स येतात कारण आपण टायपिंग यूज टू एवढं नसतो. मोबाईलवर व्हॉट्सॲपवर टायपिंग करणं वेगळी गोष्ट आहे, ते आपण एक थंबनी टायपिंग करतो, पण तरी हाताने 4 फिंगर्सनी टायपिंग करणे खूप लोकांना डिफिकल्ट आहे. तर हा कन्सेप्ट ज्याच्यामध्ये टायपिंग न करता पेपरलेस आहे आणि जे आमचे पेपर्स होते आधीचे तेच फक्त ते पॅडवर लिहायचे आणि ते इलेक्ट्रॉनिकली स्टोअर होतात. ते एक चांगलं गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट यात आम्हाला आवडली की सगळं फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे जे मला माझे जुने नोट्स बघायचे तर ते एका फोल्डरमध्ये आहे, तिथं मी गेलो की लगेच मला भेटतात. आणि मला दुसऱ्या डॉक्टरांचे बघायचे तर त्यांच्या नावाखाली दुसरीकडे आहेत, मला सिस्टरांचे बघायचे तर सिस्टरांच्या नावाखाली दुसरीकडे आहेत. आधी कसं असायचं, पेपरची फाईल गठ्ठा बनायचा आणि आम्ही ते चाळत बसायचो. मग सिस्टरांचे फाईल, मग माझे डॉक्टरांचे फाईल, मग दुसऱ्याची फाईल, ते चाळत बसण्यामध्ये माझं 5-10 मिनटं जायची. तर यावेळेस आता कसं ते एक 1 क्लिक ऑफ अ पेन माझे नोट्स मला मिळतात, दुसऱ्याचे नोट्स त्याचे मिळतात आणि इझी होऊन जातो तो. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे हे मी आता तुमच्यासमोर इथे बसलोय, मी ICUच्या बाहेर बसून ICUचे नोट्स लिहितोय. हे मला ICUमध्ये असतं तर मला ICUमध्ये जाऊन तिथे जाऊन फाईल लिहायला लागत शकत होते. हे मी इथेही लिहू शकतो. ह्याचे जे रिपोर्ट्स येतात ते या टॅबवर, मी हा टॅब घरी घेऊन जाऊन गेलो तरी तिथेही मला भेटू शकतात. सो I am on the move, right? On the move, I can see the data. On the move, I can write the data. On the move, instructions मी इथे लिहिले तरी ॲटोमॅटिक माझ्या ICUमध्ये डॉक्टरांना कळतं की ही ट्रीटमेंट डॉक्टरांनी ॲडवाईस केली आहे. इथून बसून ॲडवाईस केली की तिथून बसून ॲडवाईस केली. तो टाईम लॅग असतो ट्रीटमेंटचा. म्हणजे मी डॉक्टर येणार राऊंडवर, उद्या येणार, मग लिहिणार, मग बघणार. तो टाईम लॅग पण कुठेतरी याच्यामध्ये कमी होतो. सो दॅट आय कॅन सी रिपोर्ट्स ऑन द गो. मी कारमध्ये बसलो आहे तिथे रिपोर्ट्स बघेल, तिथेच ट्रीटमेंट लगेच चालू करेल, येऊन बघेल, तेव्हा रिलेटिव्हशी बोलेल. सो टाईम लॅग कमी होतो आहे. सो मोस्ट ऑफ द टाईम इनिशियली वी थॉट दॅट इट इज नॉट सेव्हिंग टाईम बट इट इज सेव्हिंग अ लॉट ऑफ टाईम. आणि एक काइंड ऑफ चांगलंच आहे आमच्यासाठी तर. या ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.